Good morning, student. The next point of our chapter is merits of Mendeleev's periodic table. या अगोदर आपण पाहिलं की different scientists like Dobereiner, Newland and Mendeleev all tried to classify the elements according to increasing order of their atomic masses. Here Mendeleev somewhat successfully he arranged the elements according to the increasing order of their atomic masses. त्यामध्ये काही मेरिट्स आहेत. क्वेश्चन विचारला जातो पहा. द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. फर्स्ट, atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. म्हणजे काय की सुरुवातीला जे ॲटॉमिक मासेस होते काही इलेमेंटचे ते डिफरंट होते, पण ते रिवाइज केले म्हणजे पुन्हा ते डिटरमाइन केले, शोधले गेले आणि त्यामुळे त्यांना एक्झॅक्ट प्लेस देता आले. फॉर एक्झाम्पल, द प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम इज 14.09 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before boron. बेरिलियमचं एक्झाम्पल आहे. 14.09 अगोदर होतं, रिवाइज केल्यानंतर ते डिटरमाइन झालं 9.4 म्हणून तो बोरॉनच्या अगोदर त्याला प्लेस दिली. सेकंड, मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. मेंडेलिव्हने ज्यावेळेस ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने ते अरेंज करत होता त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की काही ठिकाणी जे एलिमेंट्स आहेत ते मिसिंग आहेत आणि ते मिसिंग एलिमेंटचे जे प्रेडिक्शन आहे, जे भाकीत आहे, जे प्रेडिक्शन आहे ते त्यांनी केलं. आणि ते 3 एलिमेंट कोणते होते तर पहा. 3 of these unknown elements were given the names एका बोरॉन. मेंडेलिव्हने दिलेले आहेत एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन. म्हणजे बोरॉनच्या खाली होता म्हणून एका बोरॉन, ॲल्युमिनियमच्या खाली व्हॅकंट प्लेस होती म्हणून एका ॲल्युमिनियम आणि सिलिकॉनच्या खाली होती म्हणून एका सिलिकॉन. आणि ज्यावेळेस ते डिस्कवर्ड झाले त्यावेळेस ते एक्झॅक्ट त्यांचे ॲटॉमिक मासेस आणि इतर प्रॉपर्टीज मॅच झाल्या आणि ते आता नाव दिले गेलेले आहेत. एका बोरॉनला आता नवीन नाव आहे म्हणजे डिस्कवर झाल्यानंतर नाव दिलेलं आहे स्कॅन्डियम, एका ॲल्युमिनियम गॅलियम आणि एका सिलिकॉन जर्मेनियम. देअर ॲटॉमिक मासेस रिस्पेक्टिव्हली 44, 68 and 72. म्हणजे मेंडेलिव्हने अगोदरच भाकीत केलं की असे 3 एलिमेंट असतील की त्यांच्या प्रॉपर्टीज समवॉट लाईक दॅट अँड देअर ॲटॉमिक मासेस आणि ते व्हॅकंट प्लेसेस ठेवले. त्याच्यामुळे नंतर डिस्कवर्ड झाल्यानंतर ते फिलअप केले गेले. नेक्स्ट, देअर वॉज नो प्लेस रिझर्व्ड फॉर नोबेल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियडिक टेबल and Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. म्हणजे अगोदर नोबेल गॅसेस म्हणजे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन सारखे त्यावेळेस ते डिस्कवर झालेले नव्हते. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मेंडेलिव्हने स्पेशल अशी जागा ठेवली गेली नव्हती. परंतु ज्यावेळेस ते डिस्कवर झाले त्यावेळेस मेंडेलिव्हने ती जी पिरियडिक टेबल आहे ओरिजिनल त्याला डिस्टर्ब न करता एक नवीन ग्रुप तयार केला, त्याला नाव दिलं झिरो ग्रुप आणि त्यामध्ये हे नोबेल गॅसेस प्लेस केले आणि तोच झिरो ग्रुप आपण आता सुद्धा यूज करतो मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. हे आहेत 3 डिमेरिट्स म्हणजेच डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. सॉरी, मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल 3 आहेत, पण त्याच्यात पुन्हा काही दोष दिसून आले. ते जे आहेत डिसॲडव्हान्टेजेस किंवा डिमेरिट्स मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे कोणकोणते आहेत त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो पहा. सो डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. फर्स्ट, द होल नंबर atomic mass of elements cobalt and nickel is the same, that is 59. Therefore there was an ambiguity, that means confusion regarding their sequence in a Mendeleev's periodic table. This is the first drawback or demerit की ज्यावेळेस होल नंबर कन्सिडर केले निकेल आणि कोबाल्ट सारखे एलिमेंटचे त्यावेळेस ते सेम आले. मग कन्फ्युजन क्रिएट झालं की यांना एकाच ठिकाणी द्यायची जागा की डिफरंट, because according to their properties they have a different properties but according to mass they have a same mass. मग हे confusion तिथे create झाला. Second, as isotopes have the same chemical properties but different atomic masses,
A challenge was posed in placing them in a Mendeleev's periodic table. आता आयसोटोप म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. Atoms of same element having same atomic number but different mass number or different atomic mass. मग atomic mass different असल्यामुळे त्यांचे atomic mass वेगळे आहे. बाकी केमिकल प्रॉपर्टीज केमिकल प्रॉपर्टीज सगळ्या सेम असतात कारण ते ॲटम सेम आहे. मग पुन्हा तिथे त्यांच्या प्लेसच्या बाबतीत कन्फ्युजन झालं की त्यांना एका ठिकाणी ठेवायचे की डिफरंट मध्ये. When elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. It was not possible, therefore, to predict how many elements could be discovered between two heavy elements. म्हणजेच दोन एलिमेंट्स किंवा ज्यावेळेस इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने अरेंजमेंट केली त्यावेळेस ॲटॉमिक मास जे आहेत हे युनिफॉर्म म्हणजे कसं 1 2 3 4 5 6 असं युनिफॉर्मली ते अरेंज होत नव्हते. काही ठिकाणी जे स्मॉल नंबर्स आहेत ते अगोदर येत होते, काही ठिकाणी लार्ज, कारण त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या मॅच होत नव्हत्या. कारण महत्त्वाची गोष्ट आहे की क्लासिफिकेशन केलं जातं ते म्हणजे जे सेम प्रॉपर्टी असलेले एलिमेंट आहेत ते सेम ग्रुपमध्ये यावे किंवा असावे याच बेसवर ते केले जातं. परंतु ज्यावेळेस ते ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज केले त्यावेळेस तिथे ऑर्डर जी आहे ती युनिफॉर्म नव्हती आणि त्यामुळे तिथे पुन्हा हे कन्फ्युजन क्रिएट झालं. मग दोन एलिमेंटमध्ये कोणता हेवी एलिमेंट आहे की काय हे डिस्कवर्ड झालं नाही. नेक्स्ट, पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन शोज सिमिलरिटी विथ हॅलोजन्स. हायड्रोजन हा हॅलोजन बरोबर सिमिलर असतो, दॅट इज ग्रुप 7. Molecular formula of hydrogen is H2 while the molecular formulae of fluorine, chlorine are F2Cl2 respectively. म्हणजे हॅलोजन आणि हायड्रोजन हे साम्य दर्शवतं. कशा पद्धतीने? मॉलिक्युलर फॉर्म्युला. हायड्रोजनचं H2 आहे, क्लोरीन फ्लोरीनचा सुद्धा Cl2 F2 आहे. In the same way, there is a similarity in chemical properties of hydrogen and alkali metals, that is group first. There is a similarity in the molecular formulae of the compounds of hydrogen. Alkali metals, sodium, potassium, etc. form with chlorine and oxygen. म्हणजे पुन्हा हे कन्फ्युजन क्रिएट झालं की काही प्रमाणात हायड्रोजन हा अल्कली मेटल म्हणजे ग्रुप फर्स्ट एलिमेंट सोडियम पोटॅशियम यांच्या बरोबर सुद्धा त्याचे सिमिलर प्रॉपर्टीज दाखवत होता आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलाच्या बाबतीत तो हॅलोजन बरोबर सुद्धा सिमिलरिटी दाखवत होता. On considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metals, that is group first, or in the group of halogens, that is group second. त्याच्यामुळे या कन्फ्युजनमुळे त्याला कुठे प्लेस द्यायचे, आयदर इट इज प्लेस इन अ ग्रुप 7 that is halogens or in the group first alkali metal. There are question for you. तिथे क्वेश्चन आहेत. राइट द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ ऑक्सिजन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स बाय रेफरिंग टू द मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. सोडियम, सिलिकॉन, कॅल्शियम, कार्बन, रुबिडियम, फॉस्फरस, बॅरियम, क्लोरीन आणि टीन. तर तिथे आपल्याला मेंडेलिव्हचं जो पिरियडिक टेबलमध्ये आपण पाहिलंय ऑक्साईड आणि हायड्राईड त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला यांचे फॉर्म्युले ऑक्साईडचे तयार करायचे. ते कसे आहेत पहा. सुरुवातीला जे आहेत ते जे नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते सुपरफिक्सला लिहिले जायचे म्हणजे वरती लिहिले जायचे आणि आता सफिक्सला लिहितात म्हणजे खाली लिहितात उजव्या बाजूला. तर बा Na2O वरती लिहितात, SiO2, CaO, CO2, Rb2O, P2O5, BaO, Cl2O7 आणि SnO2. म्हणजे हे जे नंबर्स आहेत हे फॉर्म्युले तुम्हाला त्या चार्टमध्ये दिसून येतील. या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण हे तयार केलेलं आहे. सेकंड आहे, राइट द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द कंपाउंड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स विथ हायड्रोजन बाय रेफरिंग टू द मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. कार्बन, सल्फर, ब्रोमीन, ॲसिडिक, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन. मग यांचे जे फॉर्म्युले तयार केले तर CH4 पुन्हा सुपरफिक्सला, SH2, BRH, ASH3, FH, OH2, NH3 and ClH म्हणजेच HCl.
हे झालं मेंडेलिव्हसचं. पण आता पुन्हा काही ड्रॉबॅक दिसले म्हणून नवीन आला तो म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मग हे सगळे कन्फ्युजन, हे सगळे ड्रॉबॅक, डिमेरिट रिप्लेस करून, रिमूव्ह करून नवीन पिरियॉडिक टेबल तयार केला. त्याचं नाव आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ द ॲटॉमिक नंबर. मेंडेलिव्हचं जे होतं स्टेटमेंट त्याच्यामध्ये फक्त ॲटॉमिक मास आहे, चेंज एवढाच आहे. Properties of elements are periodic function of the atomic numbers. The English scientist Henry Moseley demonstrated with the help of experiments done using X-ray tube that the atomic number of an element correspond to the positive charge on the nucleus or the number of protons in the nucleus of the atom of that element. Henry Moseley यांनी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं की एक्स-रे ट्यूबमध्ये ज्यावेळेस जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत किंवा प्रोटॉन्स आहेत ते त्या एक्सरेला रिस्पॉन्स करतात. आणि त्याच्यावरून लक्षात आलं की जी प्रॉपर्टी आहे किंवा एखादा ॲटम जो आहे तो त्याच्या प्रोटॉनवर किंवा त्याच्या पॉझिटिव्ह चार्जवर टोटली डिपेंड आहेत. त्यालाच आपण म्हटलंय ॲटॉमिक नंबर. This revealed that atomic number is a more fundamental property of an element that its atomic mass. याच्यावरून लक्षात आलं की ॲटॉमिक मास पेक्षा ॲटॉमिक नंबर ही जास्त फंडामेंटल प्रॉपर्टी कन्सिडर केली जाऊ शकते. मॉडर्न पिरियॉडिक टेबल लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल, याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज इन अकॉर्डन्स विथ द ॲटॉमिक नंबर. आतापर्यंत वरती 3 सायंटिस्ट पाहिले आपण, डोबेराइनर, न्यूलँड आणि मेंडेलिव्ह. या प्रत्येक शास्त्रज्ञाने, प्रत्येक सायंटिस्टने जी अरेंजमेंट केली एलिमेंटची ती अकॉर्डन्स विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मास. आता मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये मात्र इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक नंबर आहे. सो सी इन दॅट the relation between the atomic number of an element and its electronic configuration is clearly seen in the modern periodic table. महत्त्वाचा पॉइंट आहे स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. काही पॉइंट्स त्याच्यावरती विचारले जातात. फर्स्ट, द मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटेन्स 7 horizontal rows called the periods 1 to 7. The 18 vertical column in this table are the groups 1 to 18. So by horizontal lines 7 आहेत त्याला periods म्हटलंय, vertical columns 18 आहेत त्याला groups म्हटलेलं आहे. Second, the arrangement of periods and groups result into formation of boxes. Atomic numbers are serially indicated in the upper parts of these boxes. म्हणजे जे बॉक्स तयार झाले आता 7 आणि 18 यांच्यामुळे जे बॉक्सेस तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये हे एलिमेंट्स ॲटॉमिक नंबरच्या सिरियली फिल केले गेलेले आहेत. आणि ॲटॉमिक नंबर जे आहेत ते अप्पर पार्ट म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबल पाहिला तर लक्षात येईल की त्याच्या वरच्या बाजूला हे लिहिले गेलेले आहेत. each box correspond to the place of one element. प्रत्येक बॉक्समध्ये एकच एलिमेंट फिल केला जातो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. नेक्स्ट पहा, there are 118 boxes in the periodic table. It means that there are 118 places for elements in the modern periodic table. 108 बॉक्स आहे त्याच्यामुळे 108 एलिमेंट बसतात. Apart from these 7 rows, 2 rows are shown separately at the bottom of the periodic table. All the 118 elements are now discovered. 7 जे हॉरिझॉन्टल रोज आहेत त्यापैकी आणखीन 2 जे आहेत ते खाली आहेत. The entire periodic table is divided into 4 blocks, namely S, P, D and F block. The S block contains the group first and second. S block मध्ये फक्त 2 ग्रुप आहे, फर्स्ट अँड सेकंड. The groups 13 to 18 constitute the P block. सगळ्यात राईट हँडला उजव्या हाताला 13 to 18. The group 3 to 12 constitute the D block, while the lanthanide and actinide stays at the bottom from the F block. आपण म्हणलं की 7 हॉरिझॉन्टल रो पैकी आणखीन 2 जे आहेत रो पिरियड्सच्या खाली आहेत, म्हणजे 7, 8, 9 नाही तर 7च.
पण 6व्या आणि 7व्याच पिरियड मधले जिथे लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज आहे त्यांना तिथे जागा नव्हती, प्लेस नव्हती, म्हणून त्यांना सेपरेटली मॉडर्न पिरियडिक टेबलच्या बॉटमला प्लेस केलेलं आहे आणि त्यांना सेपरेट ब्लॉक म्हटलेला आहे एफ ब्लॉक. नेक्स्ट पहा, the d block elements are called transition element. The d block elements are called transition element. Why? Because there is only one last orbit is incomplete. Last orbit incomplete आहे म्हणून ट्रान्झिशन एलिमेंट. आणि दुसरी गोष्ट ट्रान्झिशन का, तर आपल्याला माहिती एस आणि पी मॉडर्न पिरियडिक टेबल जो पाहिला तर एस आणि पी च्या मध्ये डी ब्लॉक आहे. एस हे मेटल म्हटलं जातं, पी ला नॉन मेटल, आणि हे दोघांच्या मध्ये आहे मेटलॉइड्स, म्हणजे हे कॅरेक्टर ट्रान्सफर करतात मेटल टू नॉन मेटल, म्हणून याला म्हणतात ट्रान्झिशन. The F block elements are called inner transition element and because there is a last two orbits are incomplete. F ब्लॉकच्या लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज आहे त्यांच्या लास्ट टू म्हणजे शेवटच्या 2 ऑर्बिट इनकम्प्लीट आहे, म्हणून त्यांना म्हणतात इनर ट्रान्झिशन. आणि आणखीन एक नाव इनर ट्रान्झिशन म्हणण्याचं म्हणजे ते डी ब्लॉकच्याच किंवा ते डी ब्लॉकमध्येच आहे. या ब्लॉकचे एलिमेंट लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड सिरीज जे आहे ती डी ब्लॉकमध्येच आहे, म्हणजेच ग्रुप 3rd मध्ये आणि 6th पिरियड मध्ये लॅन्थेनाइड सिरीज आहे, ग्रुप 3rd मध्येच आणि 7th पिरियड मध्ये ॲक्टिनाइड सिरीज आहे. A zigzag line can be drawn in the P block of the periodic table. The metalloid elements lies along the border of this zigzag line. All the metals lies on the left side of the zigzag line, while all the non-metals lies on the right side. जर मॉडर्न पिरियडिक टेबल पाहिला तर त्याच्यात लक्षात येईल की तिथे एक झिगझॅग लाईन दिसून येते. मग झिगझॅग लाईन वर ऑन द लाईन जे आहे ते मेटलॉइड, त्याच्यावरती आहे ते मेटल्स आणि त्याच्या खाली लेफ्ट साईडला आहेत ते नॉन मेटल्स आहेत. ओके, हे झाले स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. याच्यावर सुद्धा क्वेश्चन असतो, तर लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट, मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ एलिमेंट्स. आपल्याला माहिती इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणजेच काय, the arrangement of electrons in a different orbit. इलेक्ट्रॉन जे आहेत ते फर्स्ट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट मध्ये आपण फिल करतो, त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शोज सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन इन देअर प्रॉपर्टीज. जर ग्रुपचा विचार केला तर ग्रुपमध्ये सेम एलिमेंट आणि त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा सेम असतात. These characteristics of groups and periods in the modern periodic table are because of the electronic configuration of elements. It is the electronic configuration of an element which decide the group and the period in which it is to be placed. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या एलिमेंटचा ग्रुप आणि पिरियड डिसाइड करू शकतो. कसं ते आपण पाहूच. पहा, फर्स्ट ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. आता ग्रुप इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कसं डिपेंड आहे ते पहा. गो थ्रू द मॉडर्न पिरियड टेबल अँड राईट द नेम्स वन बिलो द अदर ऑफ द एलिमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट. ग्रुप फर्स्ट जे आहे मॉडर्न पिरियडिक टेबल मधले ते आपल्याला घ्यायचे, त्यांचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. राईट द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ फर्स्ट 4 एलिमेंट्स इन दिस ग्रुप. Which similarity do you find in their configuration and how many valence electrons are there in each of these elements? पहा, हे 4 क्वेश्चन आहे. या 4 क्वेश्चनचं आन्सर कसं येतं पहा. सगळ्यात अगोदर एलिमेंट्स अरेंज करू. एलिमेंट हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. ओके, व्हर्टिकली अरेंज केले. ॲटॉमिक नंबर रिस्पेक्टिव्हली आहेत 1, 3, 11, 19. आता इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कसं आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन मध्ये फर्स्ट सेल असतात 2, सेकंडला 8, थर्ड सेल मध्ये 18, फोर्थ मध्ये 32, फिफ्थ मध्ये 50. या पद्धतीने ते फिल केले जातात. आता आपल्याला इथे एकच आहे म्हणून 1. लिथियमचा आहे 2, 1. पहिल्या सेल मध्ये 2, सेकंड मध्ये 1. सोडियम 11, 2, 8, 1 आणि पोटॅशियम 19, 2, 8, 8, 1. ऑब्झर्व करा इलेक्ट्रॉन इन लास्ट ऑर्बिट. प्रत्येकाच्या लास्ट ऑर्बिट मध्ये किती आहेत 1, 1, 1, 1. म्हणून व्हॅलन्सी सुद्धा काय आली. याचा अर्थ काय, एलिमेंट जे आहेत ग्रुप मधले त्या प्रत्येकाची व्हॅलन्सी काय असणार, सेम असते. पहा,
The number of valence electrons in all these elements from the group first, that is the family of alkali metal, is the same. प्रत्येकाची valency same आहे. In the group of elements have same valency. The chemical properties of the elements in the same group shows similarity and gradation as we go down a group. The number of cell goes on increasing. समजलं? याचा अर्थ लास्ट सेल, शेवटच्या सेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असेल त्या इलेक्ट्रॉनवरून आपण ग्रुप डिसाइड करतो. लास्ट सेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावरून आपण त्याचा ग्रुप डिसाइड करतो. आता इथे पुन्हा एकदा ऑब्झर्व करा, या ठिकाणी प्रत्येकाची व्हॅलन्सी किती होती? प्रत्येकाची व्हॅलन्सी आहे 1. दिसते? प्रत्येकाची व्हॅलन्सी आहे 1. याचा अर्थ हा कोणत्या ग्रुपमध्ये असेल? 1 फर्स्ट ग्रुपमध्ये. जर प्रत्येकाची व्हॅलन्सी 2 असते तर सेकंड ग्रुपमध्ये. समजतंय? फक्त पी ब्लॉक साठी थोडासा चेंज आहे, कारण पी ब्लॉक जो आहे तो 13 to 18 पासून स्टार्ट होत असतो. त्याच्यामुळे लास्ट सेल मध्ये जर आपल्याला 3 दिसले तर त्याच्यात 10 ऍड करायचे, तो होतो 13. ओके, ते एक्झाम्पल आपण पाहू. आता पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगेशन पहा. Horizontal rows are called periods. Okay, there are in all 7 periods. Horizontal जे आहेत आडवे त्याला periods म्हणतो आणि तिथे 7 पिरियड आहे. The properties of element change slowly from one end to other end. आणि या ठिकाणी मात्र प्रॉपर्टी चेंज होतात. ग्रुपमध्ये चेंज होत नाही, पण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना मात्र प्रॉपर्टीज चेंज होत जातात. First, on going through the modern periodic table, it is seen that the elements lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine, and neon belong to the period second. Write down electronic configuration of all of them. हे सेकंड पिरियड मध्ये आहे, त्यांचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पहा. तर लेफ्ट टू राईट लावू. एलिमेंट लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये ॲटॉमिक नंबर पहा 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजेच इलेमेंट कसे फिल झालेले आहेत मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट इलेमेंट्स त्यांच्या ॲटॉमिक नंबरने फिलअप होत चाललेले आहेत. पहा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. लिथियमचा आहे 2, 1, बेरिलियम आहे 2, 2, बोरॉन आहे 2, 3, कार्बन 2, 4, नायट्रोजन 2, 5, ऑक्सिजन 2, 6, फ्लोरीन 2, 7, निऑन 2, 8. आता प्रत्येकाचे नंबर ऑफ सेल पहा. प्रत्येकाचे नंबर ऑफ सेल पहा. याच्यात किती आहेत? 1, 2. सेल म्हणजेच ऑर्बिट. ऑर्बिट इथे 2, 2 म्हणजेच अगेन 2, 2, 2 म्हणजे प्रत्येकामध्ये 2च आपल्याला ज्या सेल आहेत ते दिसतात. आता लक्षात घ्या की जेवढ्या सेल आहेत तेवढा त्याचा पिरियड नंबर असतो. म्हणजे याच्यामध्ये सेल किती आहेत? 2. म्हणजे हा कोणत्या पिरियड मध्ये असणार? 2. जर 3 असेल सेल तर ते असणार थर्ड पिरियड मध्ये. जर 4 सेल असणार तर फोर्थ पिरियड मध्ये. समजताय? ग्रुप कशावर डिसाइड करतो आपण? लास्ट सेल मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन वरून. लास्ट सेल मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन वरून त्याला आपण म्हणतो व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन. आणि या ठिकाणी पिरियड कशावर डिसाइड होतो? तर जेवढ्या सेल आहेत त्याच्यावरून त्याचा पिरियड डिसाइड होतो. 2 सेल असेल तर 2 पिरियड सेकंड पिरियड मध्ये, तर 3 सेल असेल तर थर्ड पिरियड मध्ये. इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स? नो, ऑल हॅव डिफरंट व्हॅलन्सी. प्रत्येकाची व्हॅलन्सी वेगळी आहे. पहा इथे 1 आहे, 2 आहे, 3, 4, 5, 6, 7, 8 प्रत्येकाची वेगवेगळी आहे. इज द नंबर ऑफ सेल द सेम इन दीज? Yes, all have 2 cells. The number of valence cell or the number of valence electron is different in these elements. However, the number of cell is the same. Valence प्रत्येकाची डिफरंट आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन वेगळं आहे, परंतु प्रत्येकामध्ये 2च सेल आहे. While going from left to right within the period, the atomic number increases by 1 at a time. And the number of valence electron also increase by 1 at a time. म्हणजे लेफ्ट कडून राईट कडे जाताना प्रत्येक वेळेस एकच इलेक्ट्रॉन वाढलाय. म्हणजेच लिथियम 3, बोरॉन 4, बेरिलियम 4, बोरॉन 5, कार्बन 6. म्हणजे या पद्धतीने
ते वाढत चाललेलं दिसून येतं. पहा, एक एक ॲटम, एक एक इलेक्ट्रॉन. While going from left to right within the period, the atomic number increases by 1 at a time, and the number of valence electron also increases by 1 at a time. The elements with the same number of cells occupied by electrons belong to same period. हे महत्वाचं आहे की जर सेम नंबर ऑफ सेल असेल, म्हणजे 2 सेल असेल तर ते सेकंड पिरियड मध्ये असेल, 3 सेल असेल ते थर्ड पिरियड मध्ये असणार, म्हणजे सेम सेल असेल तर सेम पिरियड मध्ये असणार. तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एन. एन म्हणजेच प्रिन्सिपल क्वांटम नंबर, एन म्हणजेच किती सेल आहेत त्या सेल नंबर सुद्धा आपण म्हणतो. एन मीन्स सेल नंबर फॉर द सेल के, एल अँड एम. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन बी अकोमोडेटेड इन अ सेल. राईट द फॉर्म्युला. आता मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसतात प्रत्येक सेलमध्ये, म्हणजे फर्स्ट सेल असेल, सेकंड सेलमध्ये, थर्ड सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात हे कशावर डिपेंड आहेत, तर तो फॉर्म्युला कोणता आहे ते आपल्याला लिहायचा आहे. अँड डिड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द सेल के, एल अँड एम. आता आपण मागे सुद्धा पाहिलेलं आहे की न्यूक्लियसच्या जवळ असलेली जी सेल आहे तिला आपण के म्हणतो, सेकंड सेलला एल, थर्ड सेलला एम, एन, ओ अशा पद्धतीने त्यांना आपण नावं दिलेली आहेत. मग पहा, सेल आहेत के, एल, एम, एन नाव आहे, ती फर्स्ट सेल आहे. सो एन इज इक्वल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा सेल नंबर. के फर्स्ट आहे म्हणून तिला 1 दिलेला आहे, एल सेकंड आहे 2, एम थर्ड 3 आणि एन 4. आता सेकंड क्वेश्चन होता की इलेक्ट्रॉनिक मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कशी कॅल्क्युलेट करतात, त्यासाठी फॉर्म्युला आहे 2n स्क्वेअर. 2n स्क्वेअर. मग याच्यात व्हॅल्यू पुट कर. 2 into 1 square 2 into 2 square 2 square 4 4 2 चा 8, म्हणजे सेकंड सेल मध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन फिल अप होतात. थर्ड सेल मध्ये 2 into 3 square दॅट इज 3 square 9 9 8 2 चा 18. नेक्स्ट फोर सेल मध्ये 2 into 4 square दॅट इज 16 into 2 32, म्हणजे के सेल मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन, एल सेल मध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन, एम सेल मध्ये मॅक्झिमम 18 इलेक्ट्रॉन आणि एन सेल मध्ये मॅक्झिमम 32 इलेक्ट्रॉन्स आपण फिल करू शकतो. ओके, हे मॉडर्न पिरियड टेबलसाठी. आता महत्त्वाचा पॉइंट आहे म्हणजे की आपण आता वरती पाहिलं की ग्रुप आणि पिरियड नुसार किंवा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर लिहिलं तर आपण ग्रुप आणि पिरियड हे डिसाईड करू शकतो किंवा सांगू शकतो आपण. तर आपल्याला हे जे न्यूमेरिकल आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. ओके, याच्याबद्दल काही अडचण असेल, डिफिकल्टी असेल तर मला विचारा.